नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा कांदा बाजारावर, लासलगाव कांदा बाजारावर, पुणे कांदा बाजारावर, संगमेर कांदा बाजारावर, मुंबई कांदा बाजारावर, पुणे कांदा बाजारावर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजाराचे अपडेट बघणार आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा दरामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. आता इथून पुढेचा कांदा बाजार कसा असणार हे बघणं गरजेचं आहे. चला तर पाहूया. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील कृषी उत्पन्न बाजार समिती पहिली बाजार समिती आहे. या ठिकाणी आपण सर्वात कमी बाजारभाव, सर्वोत्तम दर आणि सरासरी आवक बघणार आहोत. चांदोड कृषी उत्पन्न बाजार समिती 8,030 क्विंटलची आवक आली आहे. 800 रुपये ते 1891 रुपयाचा बाजारभाव. चांदोड कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 8 ते 19 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. मुंबई 12,820 क्विंटल आवक आले, 500 रुपये ते 1870 रुपयाचा बाजारभाव. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 5 ते 19 रुपयाचा बाजारभाव. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभावाची अपडेट आहे. पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत 30,804 क्विंटल आवक आले, 500 रुपये ते 2156 रुपयाचा बाजारभाव. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सरासरी दर 5 ते 22 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. तसेच राज्यातील महत्त्वाचे मार्केट अहिल्यानगर 21,556 क्विंटल आवक आले, 500 रुपये ते 1700 रुपयाचा बाजारभाव. अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सरासरी दर 5 ते 17 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. सांगलीमध्ये 3644 क्विंटल आवक आले, 700 रुपये ते 1700 रुपयाचा बाजारभाव. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 7 रुपये ते 17 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर 15,890 क्विंटल आवक आले, 600 रुपये ते 1800 रुपयाचा बाजारभाव. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी दर 6 ते 18 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर 1700 रुपये, अकोला, मुंबई 1200-1300 रुपयेपर्यंत, जळगाव 1800 रुपये. त्याचप्रमाणे वाई असेल, कामठी असेल, अहिल्यानगर असेल, लासलगाव असेल. सर्व अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.